सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुक या देवा यावरी न करावा अविरू मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाव न च श्रोत्र जिव्हे न च ग्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूप देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी लंबोदरा तुझ शोभे शुंडादंड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली गवळण देवाचे लढीवाळ भक्त असणारे नामदेव महाराज यांची 3 चरणाची आहे. गवळण अतिशय सोपी आहे आणि गवळण भगवंताच्या चरित्रातली असल्यामुळं आपल्याला सहज गवळण कळेल असा त्याचा भाव आहे. गवळणीचा जर शब्दशः भाव पाहिला तर सोपाच आहे. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती हवी याकरता पाहता श्रीमुख गोविंदाचे एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि आम्हाला सुख प्राप्त व्हावं. आणि तिसरा अर्थ असा आहे आमच्या जीवनातल्या दुःखाचं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं याकरता पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दुःख राहत नाही. पण महाराज ज्याचं श्रीमुख पाहिल्यानंतर आमच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही असा परमात्मा कसा आहे. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळे परमात्मा रांगत होते. रांगता रांगता बोलत होते. काय बोलत होते हे ऐकण्याकरता मी नव्हतो पण सोपं उत्तर देतो. रंगणी रांगत गुलगुला बोलत परमात्मा रांगत होते. रांगता रांगता बोलत होते. पण महाराज हे रांगणं आणि बोलणं कोणत्या काळातलं. देवाचं चरित्र 3 प्रकारचं. ईदशी चरित्र केले नारायणी रांगता गोदणी काय केलं रांगत रंगणी चोरेत लोणी धावणे धरते गवळणी बांधती चरणी देते गाराणी यशोदी साधणी दैदूत बक्षरी तमाल मिली नेवले केले साधनी कृष्ण आळवा परतुरी माती दावा. परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता बोलू लागले. काही गवळणी निमित्त करून पाण्याला निघाल्या आणि त्यांनी भगवान परमात्म्याला पाहिलं. काही गवळणीच्या डोक्यावरती माठ आहे. त्या माठामध्ये दही आहे. काहींच्या माठामध्ये दूध आहे. आणि दूध घेऊन बाजाराकरता निघाले आणि त्यांनी कृष्ण परमात्म्याला पाहिलं. भगवंताने विचारलं एका गवळणीला का ग तुझ्या डोक्यावरती माठ दिसतो. तिनं सांगितलं हो. काय आहे त्याच्यात असा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितलं कृष्णा मी तुला माझ्या माठात काय आहे हे दाखवणार नाही. म्हटले का. अरे मी सासूरवासिनी आहे. सासूनं मला सांगितलेलं बाजाराला जायचं बाजार करायचा आणि त्याचा मोबदला घेऊन यायचा. मी जर तुला माझ्या माठातलं दाखवलं आणि ते जर इथं तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून संपून टाकलं तर घरी गेल्यावर मला सासूरवाद झाल्याशिवाय राहणार नाही. असा शब्द उच्चारल्यावर भगवंतानं सांगितलं निदान तुझ्या माठात काय ते तर पाहू दे. तिनं सांगितलं मी दाखवणार नाही. देवानं सांगितलं तुझ्या पोटात काय ते दाखवतो. माठातलं लय लांब राहिलं म्हणले. ती म्हणली कसा दाखवतोस. अगं माझ्या माठात ती म्हणते माझ्या माठामध्ये दही आहे. देवानं सांगितलं आत्ता तुझ्या माठात इच्छू आहे बघ म्हणले. ती म्हणले कस काय घरून भरून तर दह्याचा घेऊन आले विच्छू कस काय म्हणले पहा तर घरी. तिनं डोक्यावरून माठ खाली काढला आणि झाकण काढलं पाहते तर सगळे इच्छूच निघाले. ती म्हणली बया याच्यातलं दही कुठे गेलं. म्हणले तुला सांगितलं ना मी जर तुझ्या माठात दह्याचं सोडून इच्छू भरू शकतो तर तुझ्या पोटात काय भरलं ते ओळखू शकत नाही का. मला सांग देणार का नाही. तिनं सांगितलं नाही देणार. नाही देणार म्हणून माठ उचलला डोक्यावर ठेवला. परमात्मा रांगत रांगत घरात गेले. आईनं लोण्याचा गोळा काढला आणि भगवंताने हातामध्ये घेतला. आता बघा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती जो सर्वाधीश आहे त्याच्या हातामध्ये लोण्याचा गोळा पाहिला
आणि प्रत्येक गवळणीने भगवंताला मागितला. भगवंतानं सांगितलं मी देतो, पण 12:15 पर्यंत नामामणी हाती लोणी आता गोळा. गवळणी त्या तोंडा भुलवेल्या, हातामध्ये लोण्याचा गोळा पाहिला आणि प्रत्येकीनं मागितला. भगवंतानं सांगितलं देणार आहे, काळजी करू नका. जेवायला येणारालाही देणार आहे आणि कीर्तनाला येणाराला सुद्धा देणार आहे. पण त्याकरता पाहता श्रीमुख गोविंदाची विठ्ठल विठ्ठल असा या गवळणीचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खंडू सेठ बबन बनकर आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग सेठ नाना बापूजी बनकर यांच्या प्रेरणेनं व सद्गुरु श्री हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज सरकटे बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं स्वयंभू गणेश जयंती महोत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पाच्या साक्षीने या ठिकाणी अतिशय छान असा सप्ताह होतोय. आणि या सप्ताहातील काल्याचं कीर्तन माझ्याकडे येण्याचं कारण आमचे बटवाल महाराज यांनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्ही आमच्या इथे कीर्तनाला आलं पाहिजे. आणि काल्याची सेवा करत असताना या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरता इकडे महाराज आहेत आणि दुसरे मी तेच महाराज आहेत. दोन्ही महाराज मंडळी या ठिकाणी अतिशय छान वाजवण्याकरता आहे. गाण्याकरता आमचे संगीत विशारद अलंकार शिवाजी महाराज बिराजदार आहेत. दुसरे आमचे संगीत विशारद अलंकार हरिभक्तीपरायण आमचे माऊली, नाही मला ते मोडायचं नव्हतं, तुम्हाला असं वाटलं की मला पाठ नाही दिला. आमचे माऊली महाराज या ठिकाणी, कारण वाघमोडे म्हणावं तर ते सगळंच मोडून टाकतील मग, म्हणून आमचे माऊली महाराज या ठिकाणी आहेत. विनेकरी चोपदार आहेत, टाळकरी आहेत. तुम्ही सगळे समोर जमलेले माझे परमार्थातले भाविक भक्त जे नाही. खरं म्हणजे आज गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये साजरा होतो. माघी गणेश उत्सव साजरा करत असताना आपण सगळेजण गणपती बाप्पाचा जन्म उत्सव करतो. तसं पाहायला गेलं तर जुन्नर तालुका भाग्यवान आहे. इकडे स्वयंपाक एका रिकामी आहेत, बारकाले का त्यांना जरा आणा इकडे जेवायला आपल्याकडे. ए पलीकडे जे उभे जेवायला रे मंडपात, पंगत धरायची चला. हा तुम्ही जाऊ नका. आता तुमचा जुन्नर तालुका भाग्यवान आहे. किती भाग्यवान आहे असं जर तुम्ही म्हणाल तर विनायकापैकी 2 अष्टविनायक कुठे आहेत? इथंच आहे. एकीकडे ओझर आहे आणि एकीकडे लेण्याद्री आहे. आणि तिसरं भाग्य तुमच्या जीवनातलं सांगतो, संपूर्ण देशाला देश घडवण्याचं आणि देशातल्या माणसाला माणूस पण आणण्याचं काम ज्या तालुक्यानं दिलं तो म्हणजे जुन्नर तालुका, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी सुद्धा. आणि म्हणून कौतुक या गोष्टीच आहे. सगळ्या जाती जमातीचे लोक गोळा केले, महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचा राजा जन्माला इथेच येतोय. आणि याच तालुक्यामध्ये भगवान ज्यांची वाट पाहतात आणि प्रत्येक मनुष्याला ज्याची अति आवश्यक आणि गरज आहे तो गणपती बाप्पा आपण साक्षी रूपानं इथं स्वयंभू स्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मी तसा भाग्यवान आहे. 2 दिवसापूर्वी लेण्याद्रीचा सप्ताह चालू आहे, त्याच्यातही कीर्तन केलं. आणि रात्री महाड पोलादपूरला होतो. फक्त थोडस कधी कधी जीव चिडचिड करतो. त्याचं कारण असं, हे लोक फार चॅप्टर असतात. हे लोक काय करतात, काला झाला की म्हणते महाराज आमची तर प्रसाद आहे खा. असा काल प्रसाद खाल्ला त्याचा हा वाटूळ आहे आमचं. तुम्हाला काय माहिती त्या प्रसादानं काय होतं? तुम्हाला सुख मिळतं मान्य, पण त्या प्रसादाला वापरलेलं तेल म्हणा, डालडा म्हणा, काय असेल नसेल जाऊ दे, आता जास्त बोलत नाही. रव्याचा शिरा आहे फारच चांगला आहे, खाल्ला कचून गोड लागणार, मलाही अक्कल नव्हती. त्याचा परिणाम आता हे त्रास होतो, करायचं काय? म्हणून आम्ही कधी कधी, मी बाटवाल महाराजाला पहिलं विचारलं कीर्तन संपल्यावर जेवायला आहे का? ते म्हणजे अरे आपलंच घर आहे. मी म्हणलं तसं नाही, मला जेवायला भाकर भाजी करीत असला तर येतो, कारण त्याचं वस्तुस्थिती हो. संध्याकाळी मला आंतरवाली सराटीला कीर्तनाला पोहोचायचंय, दरांगे पाटील जिथं आहे तिथं पोहोचायचंय. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे, हे सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात काल्याची जबाबदारी माझ्याकडे. एकता सौरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैसे प्राप्त झाली. आणि म्हणून सेवेकरता जी गवळण निवडली ती गवळण नामदेव महाराजांची आहे. आणि या गवळणीमध्ये नामदेव महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याचा विचार करतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला दुःख आहे आणि प्रत्येक मनुष्याची अपेक्षा अशी आहे, आमच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि आम्हाला काय प्राप्त झालं पाहिजे? सुख.
सगळी प्रमाण तुम्हाला सांगत बसत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो आणि भगवंताने गीतेत केलेलं वर्णन सांगतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव ततोय दायजस्व योगम पापम वापसिसी अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजे स्वम. ज्ञानोबाराने याच्यावर उभी करताना काय केली. जय गाविता चंद्रक्षय रोगी जेत उदय होय आस्था लागे दुःख लेवणे सुखाते अंगे सळित जगाते. सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. सोपं गणित आहे. ज्याला मावळणं जमत नाही त्यानं उगवण्याची वाट पाहायची नाही. आणि अजून थोडं धाडसान बोलू का. उगवणं ज्याला जमलं त्याची इच्छा नसते मी मावळावं. पण नियम असा आहे सूर्याला सुद्धा मावळल्याशिवाय पर्याय म्हणजे चंद्रदम काढीत. तुम्हाला कळलं की नाही अजून. बऱ्याच पुढाऱ्यांना असं वाटतं आम्ही म्हणजे सगळा तालुका आहे तुमच्या बापाची पेंड नाही. अरे जिथं सूर्याला उगवल्यावर मावळणं मान्य आहे. चंद्रदम काढतो का. आपण म्हणलो आपल्या पोरानं आपलंच ऐकलं पाहिजे. तो म्हणतो ग बस. तुम्ही असं काय समजिता कोणाला काय. जुन्या लोकांची मन आहे आपल्या पायातले चेपला बुट पोराच्या पायात आले की आपण कीर्तनाच्या मंडपात दिसावं. किती सोपं गणित आहे. मधी 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 करायचं नाही. कांदे केवढ्याला गेले बटाटे कितीला आली ते तू पाहून घे. आपलं काम आहे त्याला बायको करून देणं एवढंच आहे. एकदा बायको करून द्यायला आपला मुक्काम मंदिरातच आहे कारण ती तशीच भेटती त्याला. असो विनोदाचा भाग सोडून द्या. मला उत्तर कशा करता द्यायचं होतं. सूर्याला जर उगवणं असेल इच्छा नसती त्याला मावळावं पण चंद्र थांबू देत. अरे ज्ञानोबाराने 750 वर्षापूर्वी सांगितलं. केवढा मोठा जरी राजा असला त्यानं ठरवलं माझ्या वाट्याला दुःख नको पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. कबीरदास महाराजांनी फार छान वर्णन केलं. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई लई रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंग मजूगी. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई लई रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी ओ दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा. कोणाकडे पहा सगळी माणसं दुःखी आहे. माझ्याकडे तुम्ही सगळे पाहता कीर्तनाला आलेलो आहे. कानानं तुम्ही मी सांगतो ऐकता. माझा तुम्हाला प्रश्न आहे मी सुखी आहे का. तुमचं नंतर सांगतो आधी माझं सांगा. काही माणसं बसल्या बसल्या म्हणतील तुला दुःख वाटायचं काय कारण आहे. चांगले नाश्ता करून आलाय तुला कशाचं दुःख आहे. पांढरे शुभ्र कपडे घातलेले 15-20 लाखाच्या गाडीत बसून आलाय. तुला दुःख कशाचं आहे. कीर्तन संपल्यावर हे लोक नारळ देणार आहे. दुसऱ्या प्रवासाला निघायचं. मला गाडीत बसता सुद्धा येत नाही. मला मुळवेद आहे. दिसतं का माझं दुःख. मला फक्त हे उत्तर द्यायचं दिसतं का. ऐका आता विनोद सोडून द्या. मला मुळवेद नाही. मी उदाहरण सांगितलं. असंच कीर्तनात म्हणलो एकानं भले एवढ्या मुळ्या आणून दिल्या गाडीत. आमचे दत्ता महाराज म्हणले कशासाठी म्हणले महाराज म्हणले मुळवेद आहे औषधी त्याला. अरे हे उदाहरण आहे. मी काय सांगत होतो माझ्याकडे पाहिल्यावर मी सुखी असं तुम्हाला दिसतं आणि म्हणूनच जग. सध्या सगळे लोक डेकोरेशनला भाळलेत आणि किती फसलेत हे त्यालाच माहित नाही. माझं मत वैयक्तिक असं आहे दिसायला सुंदर आहे इथपर्यंत ठीक आहे पण गुण जर सुंदर नसेल तर दिसण्याला काय किंमत आहे. विठ्ठल आपला विषय इथे होता राजा दुखिया प्रजा दुखिया. एक दिवशी राजानं गावामध्ये चक्कर मारली. गावातल्या प्रत्येक माणसानं आपापली तक्रार सांगितली. राजानं सांगितलं अरे एवढं पाणी चांगलं आहे. म्हणले अहो नळाला येत नाही. म्हणले नळ दारात आहे. राजा म्हणला 1.5 कोटीची पाईपलाईन मी खर्च केली तुम्ही सुखी कशी नाही. तरी दुसऱ्या घरी गेल्यावर विचारलं तुमच्याकडे काय आहे कमी आहे. त्या माय माऊलीने सांगितलं मीटर आहे पण लाईट लागली नाही.
तिसरीला विचारलं तुमच्याकडे काय, तिने सांगितलं अख्ख्या गावाचं गटार लाईन एकत्र केलं आणि माझ्या घरापासून जाताना ते चॉकअप झालं, 1.5 वर्ष झालं. पाणी गटाराच्या वरून वाहतंय, रस्त्यावरून वाहतंय, लोकांचे पाय भिजतात, पण कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही. राजा म्हणला 1.5 कोटी 40 लाख गटारासाठी घातले, 50 लाख लाईटीसाठी घातले आणि 1 कोटी मी पाण्यासाठी खर्च केले. एवढं करून जर ही जनता सुखी नसेल तर प्रधानाला विचारलं पाहिजे ना नेमकं काय कमी पडतंय. प्रधानाला विचारलं, प्रधान फार हुशार होता. ते म्हणला राजेसाहेब मला एकट्याला काही दोषी धरू नका, मी तुम्हाला याचं उत्तर देतो, पण बैठक बोलवा. सगळी बैठक बोलवली. राजाची खुर्ची अशी प्रधान समोर बसल्याला, सगळे मंत्रिमंडळ बाजूला बसलं आणि बसल्याबरोबर राजाने विचारलं, का रे प्रधाना 1.5 कोटी रुपये देऊन गावातला एकही मनुष्य सुखी दिसत नाही, नेमकं राजा दुःखी आहे का प्रजा दुःखी हे मला काही कळत नाही, माझ्याकडे काही कमी नाही, सगळं देऊन हे सुखी का होत नाही. प्रधान मला त्याचं उत्तर देतो, तुम्ही फक्त तराजून पारडं इथं आणून ठेवा. राजा म्हणलाय प्रधान येड आहे का, कारण लोक सुखी होण्याकरता तराजू पारड्याची काय गरज आहे. बरं ते तराजू पारडं त्याच्या सांगण्यावर आणून ठेवलं. प्रधान घरात गेला, फ्रीज उघडलं आणि फ्रीज मध्ये एक पातेलं ठेवलं होतं आणि त्याच्यात पाणी होतं रात्री टाकलेलं. आता ते फ्रीजर मुळे झालं काय, त्याचा बर्फ झाला कशाचा, त्या पाण्याचा. ते पातेलंच घेऊन आलं आणि आल्याबरोबर एक हातुडी घेतली आणि सांगितलं राजेसाहेब ह्या पातेल्यावर हाना. राजा म्हणला मी राजा आहे, काय येड्यावानी काम सांगायले. हाणलं. हाणल्याबरोबर ते पातेलं बाजूला झालं, बर्फ बाजूला पडला. त्यानं ते पातेलं उचललं आणि राजाला सांगितले पातेलं तुमच्या पुढे ठेवतो. राजा म्हणला मला काय भीक मागायला लावतो का, नाही म्हणले फक्त ठेवतो, लक्ष ठेवा. बरोबर ठीक आहे. मग तो बर्फाचा तुकडा घेतला, कोणी प्रधानानं, ऐकता ना तुम्ही, आणि घेतला आणि त्या तराजू मध्ये टाकला. टाकल्याबरोबर राजाने विचारलं आता काय करायचं, म्हणले काही नाही, फक्त ह्या बर्फाच्या तुकड्याच्या वजनाचं माप याच्यात टाका. कशात, याच्यात. राजाला अंदाजानं 2 किलोचं टाकलं पण ते वर नाही आलं, 3 किलोचं टाकलं वर नाही आलं. राजाने त्या 3 किलोचे माप काढली आणि 5 किलोचं एकच माप त्याच्यात टाकलं. कशात, त्या पारड्यात टाकल्याबरोबर तो पारडा असं बरोबर झालं, म्हणजे समतोल झालं. समतोल झाल्यावर प्रधानाने विचारलं राजेसाहेब या तराजूमध्ये काय आहे, म्हणले बर्फ. या तराजूत काय आहे, म्हणले त्याच्या वजनाचं माप. बरोबर आहे ना, म्हणले बरोबर. आता फक्त एक काम करा, मी तुमच्याकडे हा बर्फ हातात देतो, तुम्ही फक्त हा बर्फ 3 मिनिटं हातात ठेवायचा. किती. राजा म्हणला अरे माझ्या तळ हाताला कळ लागल. ते म्हणले किती कळ लागू द्या पण बर्फ हातात ठेवा. राजाने विचारलं मग त्याच्यानंतर काय करायचं, म्हणले हा बर्फ फक्त दुसऱ्याच्या हातात द्यायचा, त्याला मिनिटभर ठेवू द्यायचा. असा सगळ्या कमिटीने 1-1 मिनिट बर्फ ठेवा आणि मग शेवटी तो बर्फ माझ्याकडे आणा, मी त्याचं वजन करतो आणि मग तुम्हाला सांगतो जनता सुखी का होत नाही. राजाला कळलंच नाही हे. राजाच्या हातात बर्फ द्याला पण खाली पातेलं होतच ना. 3 मिनिटात टप 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 पाणी पडलं आणि त्याचं पातेलं भरलं. दुसऱ्याच्या हातात दिल्यावर त्यानं त्याचा गल्लास काढला भरून घेतला. तिसऱ्याच्या हातात दिल्यावर त्यानं फुलपात्र काढलं भरून घेतलं. चौथ्याच्या हातात दिल्यावर त्यांनी सुद्धा मसाला वडी खायला चोरायला थाळी असती ती भरून घेतली. 5व्याच्या हातात दिल्यावर त्यानं परात घेतली. 6व्याच्या हातात दिल्यावर त्यानं कणिक तिंबायचं पातेलं सगळं ज्याला जमल त्यानं आपापलं भरून घेतलं आणि 14 नंबर संपले, म्हणजे 14 जण संपले आणि 15वा नंबर प्रधानाचा आला. देताना असा बर्फ द्यालता, प्रधानाने घेताना तळ हात पुढे केला आणि तळ हातावर ठेवला, तो एवढाच राहिला. मग यानं काय केलं, मोजण्याकरता पारड्यात टाकला. कोणी, प्रधानानं. पण पारड्यात टाकताना प्रधान इतका हुशार आहे, तिथून तिथं जाऊस तर त्यानं त्याचं फुलपात्र भरून घेतलं. कोणी, प्रधानानं. बघा बरं किती हुशार आहे. आणि मोजला, ते भरला 500 ग्रॅम. किती ग्रॅम, 500 ग्रॅम भरल्यानंतर राजाचं डोकंच चालना. राजा म्हणला हे काय केलं, म्हणला काही नाही प्रधान साहेब, राजे साहेब ऐका, 5 किलोचा बर्फ मी तुमच्या हातात दिला तेव्हा तो 5 किलोचा होता, आता त्या बर्फाचं वजन 500 ग्रॅम राहिलं. राजाने विचारलं प्रधाना हे 500 ग्रॅम वजन कस काय राहिलं, म्हणला प्रत्येकानं आपापले गल्लास भरून घेतले आणि हात वल्ले झाले. 1.5 कोटी जनता 500 ग्रॅम मध्ये सुखी करायची, मरेपर्यंत होणार नाही, म्हणून आयुष्यभर दुःखीच राहणार. नाही कळलं तुम्हाला का सुखी होत नाही, याची उत्तर किती सोपी आहेत. अरे तेव्हा लिहिलंय राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळी माणसं दुःखी आहेत, सुखी कोणी नाही. पण महाराज व्यवहारिक सुख दुःख हे प्रत्येकाकडे होतच, कोणाला चुकलेलं नाही. तुकाराम महाराजांनी व्यवहारिक सुख दुःखाचं वर्णन करताना अनेक ठिकाणी केलं, मला तेवढा वेळ नाही. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय काप चिंते. दुसरं वर्णन, दुःख बांधवडी आया संसार सुखात जाऊ द्या. हे सगळे प्रमाण जर पाहिले, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी, एवढं सगळं दुःख सहन केलं. पण दुःख सहन करून एका साधकाने तुकोबाराच्या समोर उभा राहून विनंती केली, म्हटले महाराज तुमच्या प्रपंचामध्ये एवढं मोठं धन होतं. बघा त्याने काय विचारलं, एवढं मोठं सगळं धन होतं, हे धन तुम्ही काय केलं. तुकोबाराने सांगितलं माझ्या हाताने इंद्राणीच्या डोहात टाकून दिलं. आता ऐका,
तुकोबारायचे वडील एका काळात अख्खं पुणे खरेदी करू शकत होते, इतके श्रीमंत होते. ते सगळं धन तुकाराम महाराजांनी तुकोबारायच्या वडिलांनी तुकाराम महाराजाला दिलं आणि तुकाराम महाराजांनी ती सगळी प्रपंचिक संपत्ती उचलली आणि आपल्या हाताने इंद्राणीच्या डोहात टाकून दिली. ऐका, प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी आपली प्रपंचिक संपत्ती हातानं बुडवली आणि जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती म्हणजे गाथा अलगत वर आणला. माझं उत्तर इथेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं तुकोबाराकडे काही राहिलं नाही म्हणून त्यांनी नजराणा पाठवला. लोक त्याच्यावर गैरअर्थ करतात. नजराणा पाठवला पण तुकाराम महाराजांनी तो नजराणा स्वीकारला नाही. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? दिवट्या छत्री घोडे हे तो भर्यात न पडे. का बरं? तुम चेरवेत धन ते मद मृत्यू के समान आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हणतात तुकाराम महाराजांनी छत्रपतीचा अनादर केला. अजिबात नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजाला तुकोबाराय काय बोलतात? ते हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी. ते त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी. का बरं? हाताला घावडाव आमचा मायबाप देव. आम्ही तुमचा अनादर करत नाही पण आमचा मायबाप देव. का बरं? ते त्रिभुवने आम्ही वैभवाचे. आणि तुमचं हे धन घेऊन आम्हाला काय होणार आहे? द्यायचंच असेल तर आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुकाराम महाराजांना छत्रपतीने नमस्कार केला, वंदन केलं आणि 2 मिनिटांमध्ये म्हणतात महाराज खरं आम्हाला कळालं हे धन कामाचं नाही. आम्ही सुद्धा आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करूया. पण आम्हाला असं वाटलं व्यवहारिक जीवनात तुम्हाला काही गरज आहे. तुकोबाराय म्हटले आम्हाला गरज नाही. म्हटले मग हे तुमच्या वाट्याला आलेलं हे सुख दुःख? तुकोबाराय म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्ने पांडुरंग. दुसरं उत्तर दिलं जागृते स्वप्न सुषुप्ते न ठेवे पाहता रूप तुझे. आम्हाला या दुःखाची किंवा या सगळ्या गोष्टीची गरज नाही. मी असं विचारतो तुकोबारायच्या व्यवहारिक जीवनामध्ये तुकोबाराय बोलतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. दुसरं प्रमाण गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी. आपण सगळेजण या गोष्टीचा विचार करतो की नाही? मग एवढं मोठं दुःख तुकोबारायचं प्रमाण सांगू का? दुःख ते कयेचे नये स्वप्नासी मुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखे राहीला प्रेमाची या. तुकोबारायला एका साधकाने विचारलं तुमची धर्मपत्नी तुम्हाला सोडून म्हणजे निघून गेल्या, तुम्हाला दुःख वाटलं नाही का? तुकोबाराय म्हटले दुःख वाटलं नाही. दुःख कशाला म्हणतात हेच अजून कळलं नाही. बघा किती विशेष आहे. त्या साधकाने विचारलं हो धर्मपत्नी गेल्यानंतर कधी झोपल्यावर स्वप्न पडलं असेल ना तुम्हाला? म्हणले कोणाचं? त्या साधकाने विचारलं आई साहेबाचं म्हणजे तुमच्या मालकीनेच. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं कारणच नाही. सोपं गणित आहे का नाही? झोप लागल्यावर स्वप्न पडेल पण तुकोबाराय म्हणतात देवाच्या चिंतनाने झोपच येत नाही. मग झोप जर आलीच नाही, महाराजांची सगळी प्रमाण माहिती वेळ नाही पळवून गेल्या झोप होते पाडते तुमच्या आमच्या करता. पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला झोप लागली नाही. का बरं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग. दुसरं उत्तर दे आत हारी बाहेर हारे आत हारी बाहेर हारे आत हारी बाहेर हारे आत हारी बाहेर हारे हरे घरे कोणिले हरिने घरी कोणिले हरे कामा घातला चिरा हरिने कामा घातला चिरा चिरा. काय झालं बरं? म्हटले आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडेले. आत तोच आहे बाहेर तोच आहे चालताना तोच आहे बोलताना तोच आहे. पाहत आता इथे कीर्तनाला आल्यानंतर तुमचं काय काय तुम्ही ठरवा. कोणाच्या आत एक आहे
कोणाच्या बाहेर येत. काय म्हणते त्यालाच बोलिलंय वर, आपल्याला नाही बोललं, पुढल्या वर्षी पाहू. काय माणसं विचित्र. इथं बसल्या बसल्या एखादी म्हणत असेल लय पुढे गेली काय बसायला, बघू पुढच्या वेळेस कशी जाते. तुम्ही कीर्तनाला आलं घे डोक्यात ठेवा आलं का भानगडीत. कोण पुढे जावं कोण मागे जावं, यापेक्षा आपलं मन देवाच्या मागे जावं हे तर वाटलं पाहिजे का नाही. मग इथे आत हरी बाहेर हरी, हरीने घरी. आता ऐका, आताही तोच आहे. मी सगळी प्रमाण सांगत नाही, फक्त म्हणतो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अरे कृष्ण परमात्म्या करता विडी झालेली आहे, मनामध्ये तोच आहे. ध्याना जुन्या काळात गोष्ट सांगायची आमची बुवा म्हणायची, बापानं मुलीला हाक मारली, मारताना काय मारली, चंचू इकडे असं म्हणले. आता चंचू नाव नसेल असं 100% गृहीत धरतो. आहे का इथं कोणी चंचू? नाही ना. आणि असलं तर पुन्हा तुमच्या मनात येईल महाराजाचा परिचय कसा. कारण लोकायला चांगलं काहीच पटत नाही. आला लवकर वाईट पटकन कॅच करते. बाबाचा परिचय दिसतो. अरे बाबा हाक मारली, चंचूला आली. तिनं विचारलं बाबा काय काय नाही. म्हणले उद्या दुपारी 12 वाजता तुला पाहण्याकरता मुलगा येणार आहे, एवढंच सांगितलं. तिनं बापाला तोच प्रश्न विचारला, मला पाहण्याकरता आलेला मुलगा कोण असणार. बापानं सांगितलं तू जर त्याला पसंत झाली तर तो तुझा कोण होणार, नवरा. पण कधी तुमच्या डोक्यात येतंय का मला काय म्हणायचं. पसंत झालं पाहिजे देवाला कधीतरी. हे आपलं उलटाच केलंय सगळा. पसंत झालं पाहिजे असं सांगितलं, पण बाप कामावर निघून गेला. कारण उद्या दुपारी येणार आहे म्हणजे आज काही तयारी करायची गरज. बायकोला सांगितलं पोरीला पाहायला येणार, घरदार सगळं स्वच्छ करून ठेव. ती तिच्या कामात लागली. पण हिच्या डोक्यात एकच, मला पाहण्याकरता येणार, माझे पती असणार, ते कसे दिसतात, मी कशी दिसते, कशी दिसायचो, कोणती साडी घालायची, कोणता ब्रा, ते काय म्हणते तिथे ते काय ते आब्रू काय, हा बा आब्रू आब्रू. अरे शिवाजी बुवा आब्रू नाही, तुमच्यामुळे मी बी येडा झालो. ॲब्रो. शिवाजी महाराज तुम्हाला एक गणित सांगू का. ते 3 वर्ष कोरोना होता ना, पहिल्या वर्षी मी आई पारायण विरायण लय केले. असं 2-3 पहिल्या झटक्यात गाथा वाचव, ज्ञानेश्वर वाचव, अमुक कर. नंतर वाचायची जी इच्छा राहिली नाही. मग आमच्या बायकोचे ग्रंथ पडले होते घरात या सगळ्या पार्लरची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सगळे वाचून काढले. तुम्हाला हे इथं जर कोणी पार्लर असेल तर मला भेटा, मी तुम्हाला राईट सांगतो. 1,500 हेअरस्टाईल आहेत. किती? त्यातल्या 120 आपल्या महाराष्ट्रात चालतात. कोणत्या कोणत्या चालतात आता काय मी ते कलाच घ्यायला आलो नाही. हेअर कट कोणता, ही आबरू घातली तुम्ही एवढं सांगल्यामुळे. तुमच्यामुळे इतक्या लांब गेलो मी. मला उत्तर काय द्यायचं होतं, ती आब्रो बिब्रो सगळं तयार केलं, वाट पाहत होती. माझं दृष्टांत एवढं ध्यानात ठेवा. उद्या पाहायला ना आजपासून एवढं बेजार व्हायचं काय कारण. पण उद्या जो येणारा आहे त्याचं चिंतन आजपासून, कसा दिसतो, मी कशी दिसते, ती कशी असतील, असं चिंतन केलं. सकाळी 12ला फटफटी दारात आली. ऐका बरं का, फटफटीवर 2 पोरं होते. हिनं बापाला विचारलं, पप्पा तुम्ही म्हणले 1 येणार आहे, हे तर 2 आलेत, आता कोणता. बापाने सांगितलं पुढच्या गाडीत पुढच्या समोर बसलेला जो आहे पिवळं शर्ट घातलेला तो तुझा पती आहे. ऐका बरं का, मागच्या पांढऱ्या शर्टावाला विसरला आणि पिवळ्या शर्टावाला डोक्यात बसला. आणि महाराज इतका बसला, तुम्हाला खरं सांगू, तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही लय बरोबर ध्यानात ठेवता. आता तुम्ही घरी जायचं, तुम्ही कीर्तन संपल्यावर, आणि आपल्या बायकोला फक्त एवढंच विचारायचं, मी तुला पाहायला आलतो तेव्हा 35 वर्षापूर्वी कोणत्या कलरचा शर्ट घातला होता तेवढं सांग, तुला 5,000ची साडी घेतो आणि शपथ घेऊन सांगतो ह्या तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार. कारण त्या पतिव्रता धर्म निभावतात ना. पण त्यांनी जर तुम्हाला विचारलं, मी तुमच्या पुढे कोणत्या कलरची साडी घालून आले होते सांगा बरं, मला काय माहिती. कारण याने एवढ्या साड्या पाहिल्या. अरे आबा नाही, माझ्या आईबद्दल तुमच्याबद्दल वाईट नाही बोलत बरं, मी तुमच्या बाजूने नाही तर बोलताना मलाच.
35 वर्ष होऊ द्या. किती तुम्ही खरं सांगा. आता लय बारीक लक्ष असतं यांचं, म्हणून तर आपण ठिकाणी हवे. हा असो, विनोदाचा भाग आहे, सोडून द्या. मला उत्तर काय द्यायचं होतं, ती वाट पाहत होती ना. मग तो मुलगा आला, पिवळ्या ड्रेस मधला कळला, मनात ध्यानात बसला. ते समोर बसलं, ते नाव गाव विचारलं, पोहे खाल्ले आणि निघाले. त्या महामाने विचारला, हो मुलगी तुम्हाला दाखवली पसंत? ते म्हणले फोन करून सांगू. असं म्हणलं तिने गेलं. आता नियमाच आहे महाराज, फोन करून सांगू म्हटलं तर जुळत नाही, आणि फोन असल्याशिवाय कळत नाही. फोन करून सांगू म्हटलं की जुळत नाही, आणि फोन असल्याशिवाय आईबापाला सुद्धा कळत नाही आपलं गिऱ्हाईक कोण्या गावाला निघालं. आणि मग म्हणतात आम्ही 6वीला असताना वचन दिलं. कितवीला? आणि 12वीला पळून गेले. त्या वचनाला याला मायबापाला काय किंमत राहिली? बरं ठीक आहे, जाऊ द्या, दृष्टांत संपला. मला उत्तर द्यायचं, हा पाहण्याकरता आलेला मुलगा गेला ना, पण घरातले सगळे जेवले. ही काही जेवली? ही फक्त निरोपाची वाट पाहत होती. कोणत्या? पसंतीच्या. आता हिच्या मनातही तोच आहे, ध्यानातही तोच आहे, चालतानाही तोच आहे, आणि बोलतानाही. अहो ही तांब्या भरून पाणी आणायला गेली, बापाने सांगितलं पाणी आण, तांब्या तिथं ठेवला आणि तशीच वापस आली. बापाने विचारलं चंचू झालं काय? म्हणले पप्पा काही करा पण सुचतच नाही. बापाने विचारलं झालं काय? मी ज्याला पाहिलं ना तो मला आवडलाय, माझा पती होईल का? बापानं उत्तर दिलं निरोप आला की होईल. आता ही खुर्चीवर बसली. माझं मत असं आहे, हिनं ज्याला पाहिलं त्याचा स्वभाव माहित नाही, हिनं ज्याला पाहिलं त्याचं वागणं माहित नाही, हिनं ज्याला पाहिलं तो कोणत्या बाटलीतली पितो माहित नाही, हिनं ज्याला पाहिलं त्यानं किती जणीला फसवलं माहित नाही, हिनं ज्याला पाहिलं तो कोणती पुडी खातो माहित नाही, फक्त पती आहे एवढाच भाव जागृत झाला आणि सर्वस्व समर्पण दिलं. आणि 4 वाजता फोन आला, तुमची मुलगी आमच्या मुलाला पसंत आहे. एवढं कळलं, फोन ठेवला आणि पोरीला हाक मारली, अगं तुला पाहण्याकरता आलेला पोरगा होता ना, त्याला तू पसंत पसंत म्हणल्यावर तर मागच्या घरात गेली, कपाटाच्या समोर उभी राहिली आणि स्वतःला पाहू लागली. मला हा सिद्धांत मांडायचा आहे. स्वतःला पाहताना स्वतः विसरली, आरशामध्ये पती दिसू लागला, आणि दिसता दिसता झोपली. झोपेमध्ये हात कानाला लावला, बोलू लागली. मोबाईल नव्हता, हात खाली पडला, मोठ्यानं आरडली. आईने विचारलं काय झालं? आई माझा मोबाईल खाली पडला. म्हातारी म्हणली अजून घेतलाच नाही. म्हणले मी 2 तास झाले त्यांच्यासोबत बोलत होते. माझा दृष्टांत संपला. आता मला सिद्धांत द्यायचा. हिनं ज्याला पाहिलं स्वभाव माहित नाही, वागणं माहित नाही, फक्त पसंत एवढाच निरोप दिला. हिच्या संध्याकाळी स्वप्नात आला. मग मी तुम्हाला एवढं विचारतो, या डोळ्यानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याला पाहतो, या वाचेनं त्याचं गुणगान गातो, कधीच आम्हाला स्वप्न त्याचं पडत नाही. म्हणजे आमच्या आत एक राहतं आणि बाहेर एक असतं. विठ्ठल ऐका ना, जी गवळण म्हटली का नाही, काय आत हरी बाहेर हरी, तिचं दुसरं वर्णन सांग. पती सुखाचा विसर पडला. अरे तिच्या आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. मी असं विचारतो, ज्यांच्या आत बाहेर परमात्मा आहे, त्यांना जर परमात्म्याची भेट झाली नाही तर त्यांना दुःख होत. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका, पाण्यातून बाहेर काढलेला मासा लाटेनं जरी बाहेर आला तडफडल्याशिवाय राहत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनात आणि ध्यानात परमात्माच आहे, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. याच्यावर एक रूपक केलं बघा. सासूरवासीन गवळण होती, गवळणीचे 2 भाग केले. कोणते केले? कोणी सोना, कोणी लेकी, कोणी एके स्वतंत्र. अरे स्वतंत्र असते ती कोण, आणि पारतंत्र्यात राहते ती कोण? पारतंत्र्यात जिला जीवन जगता येतं तिला सून म्हणतात. सासूच्या आज्ञेप्रमाणे जिला वागावं लागतं तिला सून म्हणतात. पण पूर्वीच्या काळामध्ये तो प्रकार होता, आता तसा राहिला नाही. आता सासवा पारतंत्र्यात गेल्या. कारण मी सुद्धा अजून मला एक भाऊ आहे, माझं लग्न झालेलं आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. जोपर्यंत लग्न नव्हतं तोवर म्हातारी आमची राजासारखी बोलत होती. तुम्हाला टेन्शन येईल, हे चालू असेल. मी लग्न करत नव्हतो, माझ्या भावाचं लग्न माझ्या आधी झालंय.
मी मोठा असताना मी तिला म्हणायचो मला लग्न नाही करायचं, ती मला म्हणायची माझ्या डोळ्या देखत लग्न होऊ दे. आता तिला म्हणत असतो घी पाहून मग सगळं हे. तुला लय हाऊस होती काय ती वरबाई व्हायची, आता तक्रार नाही करायची माझ्याकडे. आणि आता ज्या पुरी ऍडजस्टच करीत नाही तो यायला फक्त त्यांचं ते यायला ग्वाईंद्या सोडून दुसरा कोणीच आवडत नाही. माय नको बाप नको अशी वरून पडली खाली. चिडचिड होती हो जीवाची. तुमच्या इथलं नाही सांगत, कुठं लय सांगतो. असो मला उत्तर द्यायचं कोणी सोना. पूर्वीच्या काळातल्या सुना वेगळ्या आणि आताच्या काळात. मग आता त्या काळातली सून सासून हाक मारली, ऐकलं का म्हणले आत्या काय. जवळ आली म्हणले काही नाही, दूध काढण्याकरता कधी जाणार. आता बघा बरं, मनामध्ये तोच आहे, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे आणि बोलताना. तिनं चरी घेतली दूध काढायला निघाली. सासू म्हणले डोळे गेले का काय, वासरू घरी ठेवून दूध दूध निघत असतं का. तिनं वासरू घेतलं निघाली. पण आता किती जरी सासू बोलली तर सासूर वासनीला ऐकावंच लागतं महाराज. डोळे गेले का म्हटल्यावर तिनं खाली मान घातली, सांगितलं आत्या डोळे चांगले तो, पण कृष्ण परमात्म्याला या डोळ्यानं पाहिल्यापासून देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी. तोची वदनी, तोची वदनी, तोची वदनी उच्चारितो, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा देखिला डोळा बैसला म्हणी, तोचे वदने उच्चारे. माझ्या पाहिल्यामुळं मला दुसरं काही सुचत नाही. हातामध्ये वासरू घेतलं आणि निघाली. पण निघताना सुद्धा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासू. ऐका, वासरू गाईच्या गोठ्यात सोडलं आणि चरी तिथेच ठेवली आणि दूध काढायला म्हशीच्या गोठ्यात गेली. आता मी तुम्हाला साधं विचारतो, हातात वासरू असल्यावर दूध कोणाचं काढलं पाहिजे. त्याला श्लोक सगळे प्रमाण सांगतो. गाईचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू रे, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले. ऐका, ही गवळण कोण्याच गाथ्यात नाही. विचारपूर्वक सांगतोय मी, या माथ्यातल्या गवळणी आहेत. माथ्यातल्या म्हणजे कोणत्या माहिती का. एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या, दुसरा नाद नाही दिला. येड्यावानीच म्हणी ते. तुमच्या नारायणगाव मध्ये ते पूर्वी पाय पेट्या होत्या बघा. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची. पूर्वी म्हणत होते असं भजन. आता ते हाय नाही हाय कोणी चौकशी करीत, पण ते गोड वाटत. तसं ही सासूरवासीन होती, ते रूपक केलेलं आहे. गाईचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गायला. वासरू सोडलं पण चरी तिथंच ठेवली. म्हशीच्या गोठ्यात गेली, भजन करताना म्हैस पाहिली, म्हशीचाही गोठा सोडला. आता मी असं विचारतो, जिनं गाईचं दूध नाही काढलं, म्हशीच्या गोठ्यात गेल्यावर म्हशीचंही दूध नाही काढलं, आता काय करी. डायरेक्ट बैलाच्या गोठ्यात गेली. आता बैलाच्या गोठ्यात गेल्यावर भक्तीमध्ये ताकद आहे. बैलाच्या गोठ्यात जाताना भजन चालू, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. बैलाच्या खाली बसली, काशीत हात घातला असताना तयार झाले. चरी आली आणि दूध सुरू केलं. भर 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 दूध काढू लागली. चरी भरली आणि दूध वाहून चाललं. आता माझा प्रश्न आहे, जर हिला दूधच काढून घरी न्यायचं होतं तर वाहून जाऊ द्यायची काय गरज होती. पण मी काय करते याचं भानच नाही ना.
दूध वाहून चाललं. सासू म्हणली सकाळपासून गेली अजून काही ना, म्हणून गाईच्या गोठ्यात पाहायला आली. वासरू तिथंच आहे, सरी पालती. मग ही कुठं असेल? सहज लक्षात आलं म्हशीच्या गोठ्यात. म्हशीच्या गोठ्यात पाहते तर तिथं बी नाही. आता गाईच्या गोठ्यात सून सापडत नाही, म्हशीच्या गोठ्यात सून सापडत नाही. सासूच्या मनात सुद्धा आलं नाही की आपली सून बैलाच्या गोठ्यात असल. पण सहज असं फिरत फिरत गेली. बघाव काही चारा बिरा टाकायला गेली का, पाहते तर त्या बैलाच्या खाली दूध काढीत होती. हे सासून पाहिलं, जवळ गेली आणि माग पाहिलं तर मस्त धारा निघाल्यात. पुढून पाहते पण म्हणले आपल्या चष्म्यात बदल झाला का काय, बैल दूध द्यायलेत म्हणे आपल्या इथं. शेजारच्या बैलाकडे पाहिलं ते बैलच आहे, इकडं पाहिलं बैल, आणि याच्याकडे पाहिलं की अरे. पण सासू जरा मायासारखी हुशार होती. ती म्हणली बैलाचं का दूध काढीना पण पांढरं निघायलं, ते धारा पांढऱ्या निघायले ना. मग जर समजायचं ते दूध वायाला जाऊ दिलं तर त्या गाईनं दिलं नाही, आणि हे वायाला कसं जाऊ देता येईल. म्हणून सासू घरी गेली, दुसरी एक चरी आणली. सून इकडनं बसून अशी धार काढत होती का, सासू तिकडनं आली, खाली चरी ठेवली आणि काचेत हात घातला. अहो जसा हात घातला तसं बैलानं अशी हात मारला. अहो दपकनच पडली, जशी पडली तशी 32 गेले. काहीच नाही. आवाज झाल्यावर सुनानं विचारला आत्या काय झालं. म्हणले बैलांना लात मारली. बैलांना लात मारली म्हणल्यावर सून म्हणली आत्या काय करीत होत्यात. म्हणले दूध काढत होते. बैलाच. आणि म्हणले मग तू तिथंच होती. म्हणले आत्या डोळ्यात फरक आहे. ती बघा तिकडे वासरू गाय, देवाला काय करता येत नाही. वासरू गाय तरी तिथं दाखवली. मग सासू म्हणली इथं कोण होत, इथं कोण होत. ती म्हणली मी इकडं आलीच नाही, तुमच्या डोळ्यात फरक आहे. वय झालं पण तुम्हाला बैलन गाय कळाला. आता हे बोलायला लागल्यावर काय लय बोलतात. सासूचा हात धरला आणि घरी आणलं. घरी आणल्यावर मुलाला विचारलं आई काय झालं तुला. तो बायकोला विचार. ते गेला आणि विचारलं इकडे माझ्या आईला काय झालं. तोंडच दाखिला आई. ही इतकी हुशार होती. हे म्हणले तुमच्या आईला काय झालं आम्ही किती जरी खरं सांगितलं तर तुम्हाला कधी पटणार नाही, कारण शेवटी लोकांचं धन आहे, शेवटी तुमच्या मायचीच कडी येणार. अहो तुमची माय आहे का कोण आहे. मी गाईचं दूध काढते आणि तुमची माय बैलाचं दूध काढते. पोरगा म्हणला असं बोलू नको, माझी आई आहे. म्हणूनच म्हणले तुम्हाला तुमच्या आईचं खरं पटल, आमचं कधी पटत. यानं तिला बोलिलं, दोन्ही समोर आणल्या आणि आणल्याबरोबर हात जोडून मुलगाच उभा राहिला बायको समोर. तिला विचारलंय बघ मी तुला काही करत नाही, माझ्या आईचे दात पडले याच्याशी माझं देणं घेणं नाही, पण मला एक सांग तुला नेमकं झालं काय. अभंगाच्या पहिल्या चरणात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाचे प्रश्न विचारल्यावर उत्तर दिलं दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. त्या परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यामुळे अशी अवस्था झाली. पण माझा प्रश्न आहे
ज्याला पाहिल्यानंतर ही अवस्था होती तो कसा? सावळा देखीला नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदात सावळा देखील नंदात तेने आनंदाचा पुराणा तेने आनंदाचा पुराणा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा तेने आनंदाचा पुराणा तेने आनंदाचा पुराणा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा नंदाचा सावळा देखील नंदाचा तेने आनंदाचा तेने आनंदाचा तेने आनंदाचा दोन-चार एकदाच म्हणतो ना. पुरा आला काय केलं? सावळा देखील आनंदाचा. सावळा शब्दाचा अर्थ गोरा नाही, सावळा शब्दाचा अर्थ काळा घेता येत नाही, दोन्हीच्या मध्ये जो रंग आहे असा सावळा परमात्मा पाहिला. आणि पाहिल्यानंतर पाहिली या वेद लावी बैशी जीवी पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधेले मन. ज्याला पाहिलं काळी घोंगडी हातामध्ये काठी चारितो गोधणी हे सगळं वर्णन ऐकलं. पण मला इथे थोडस पुन्हा विचारायचं, ज्याला पाहिलं नवधा काळा गोरा खोजा ना ठेंगना स्वरूप सुंदरा आणि देख नेमका कसा? असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा ठकडा असा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा. हो असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायाने, दुसरी म्हटली नाही 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 मी सांगते. देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू अशा सगळ्या जणी सांगू लागल्या, पाहिलेलं वर्णन करू लागल्या. आमचे नामदेवराय म्हटले ज्याला पाहिलं तो असा आहे असं तुम्ही वर्णन करता, पण महाराज नेमका होता कसा अभंगाच्या दुसऱ्या रंग रे रंगात गुलगुला बोलत रंग रे रंगा गुलगुला बोलत रंगले रागत बोलत रंगले रागत गुलगुला बोलत रंगली रागत गुलगुला बोलत रंगली रागत गुलगुला बोलत रंगली रागत गुलगुला बोलत रंगली रागत गुलगुला बोलत असुर लोळत चरणा तळी हे आसुर लोळत चरणा तळी आसुर
रंगणी रांगत गुलगुला गुलगुला रंगणी रांगत गुलगुला बोलत बोलत रंगणी रांगत गुलगुला बोलत बोलत कसा आहे वर्णन केलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत. परमात्मा रांगत होते, रांगता रांगता बोलत होते. देवाचं चरित्र 3 प्रकारचं सांगितलं. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरते गवळणी बांधते चरणी देते घराणी यशोदे साधनी दहे दूध बक्षोणे तमाल मिलले नवल केले साधनी कृष्ण आळवा आळवा परतोणे माते दावा. परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता बोलू लागले. पुरुष मंडळीला रांगणं कळत नाही, महिला मंडळीला रांगायचं माहिती असतं. मग मी तुम्हाला असं विचारतो, लेकरू झाल्यानंतर कितव्या महिन्यात रांगायला लागतं? तुम्ही सगळे गप्प बसा, टाळकरी सुद्धा बोलू नका. जो बोलन त्याने 1000 माल द्यायचे. अहो रांगायला पोरं लागतात का? हा बरोबर आहे, बरोबर. कितव्या महिन्यात? कोणी हात, मला हाताचा काटाळा आहे. काय राहिलं हाताचं? 5 आणि 6. मी तुम्हाला असं विचारतो, कोणी 5 म्हणतंय कोणी 6 म्हणतंय. मी महिने सांगतो, तुम्ही मोजा, चुकलं तुम्हाला बोला. मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो कितव्या महिन्यात काय होतं. हे कसं आहे महाराज, आता हे रांगणं बिंगणं राहिलंच नाही. आता शहरात काय आहे, पोरग रांगायला लागतं का नाही, त्याला अंगण पाहिजे, मग कळतं ते रांगण. म्हणजे पहिलं काय लागन? आता आले फ्लॅट सिस्टीम, याच्या आपला त्याच्या दारात आणि त्याच्या ह्याच्या दारात, अंगणच राहिलं नाही. तर रांगण कुठं? पण शास्त्र सांगते, भागवतात त्याचं वर्णन केलं. रांगण्याकरता काय लागतं ऐका. बाळ जन्माला येतं तो दिवस, ती तिथी, तो वार, ती तारीख, ती वेळ, तिथून पुढं 3.25 महिन्याचं लेकरू व्हायच्या आत ते या कुशीवर पडण्याचा प्रयत्न करतं. आता हे 3.25 महिने बरोबर आहे का? 2.25 महिन्यापासूनच प्रक्रिया सुरू होती आणि 3.25 महिने होईपर्यंत लेकरू या कुशीवर पडतं. ग्रंथात असं वर्णन आलेलं आहे. मुलगी जर असेल तर ती सुरुवातीला उजव्या कुशीवर होते का डाव्या? तुम्ही गबा 1000 द्यावा लागतील मला. उजव्या कुशीवर का डाव्या? कोणाला काय माहिती एवढं? साधं गणित आहे. मुलगी जर असेल तर ती सुरुवातीला डाव्या कुशीवर पडते आणि मुलगा जर असेल तर तो उजव्या कुशीवर पडतो. याला शास्त्र आहे, उजवे वाम भाग. देवानं जे काय शंकरानं घेतलं, एक डावं अंग आणि दुसरं उजवं अंग. अर्धनारी नटेश्वरी वाचा कधीतरी सगळं. एवढा कुठं वेळ आहे आम्हाला, मरायला नाही तर वाचायला कुठे. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला उत्तर दिलं डावं आणि उजवं. बरं ठीक आहे. मग हे 3.25 महिने संपले, मग रांगतं तरी कधी? हे 3.25 महिने पुढचे धरून 6 महिने 27 दिवस म्हणजे 7वा महिना संपायच्या आत पोरग रांगायला लागतं. मग 7वा महिना संपायच्या आत रांगायला लागतं. याला कारण देवाचे अवतार आहेत 8. योग मायेनं गर्भण याला कितवा? बरोबर आहे. म्हणजे रांगायला कधी सुरुवात केली? अहो शास्त्र आहे त्याला. 7व्या महिन्यात बाळ रांगायला लागतं. आता माझा दुसरा प्रश्न आहे, रांगायला जेव्हा बाळ लागतं तेव्हा पहिल्यांदा ते गुडघा टेकवतं का हात? अरे तुमच्या जीवावर उभा राहिल्यावर पाडी टाका काय? सावडीवर दरोडा आहे, गुडघा टेकी दे. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी
गुडघे गेले. आमचे टाळकरी किती तरुण आहे पहा बरं. आम्ही ना मस्तीचा कीर्तन करीत असतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ मी तुम्हाला एक कळलं पाहिजे. कीर्तन डोक्यात राहीन का नाही तुमच्या? अरे बाबा रांगायला लागलं ठीक आहे, पण रांगत असताना देवानं पहिल्यांदा हात टेकवले का गुडघा नवीन पोरीला हे माहिती नाही, म्हणून हे सांगितलं पाहिजे. देवानं हात ठेवले आणि मग हात ठेवल्यावर गुडघा. पण मग आता इथं एक कारण असं आहे पुन्हा, देवानं रांगायला सुरुवात करताना हात टेकले. काही सुज्ञ लोक आहेत, हुशार लोक आहेत, ते म्हणतील मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता, सृष्टी चालवणारा होता, सर्व सत्ताधीश होता. मग रांगायला लागल्यावर त्यानं हात टेकले म्हणजे हातबल झाला ना. एखादी आई बघा पोराला काय म्हणत असते, एकदा सांगते, दोनदा सांगते, तीनदा सांगते, पोरग ऐकत नाही, पुन्हा पुन्हा तसंच करत. तेव्हा ती आई काय म्हणते, ए गोंद्या तुझ्या पुढे मी काय टेकलेत? अरे हात टेकले म्हणणं म्हणजे लहान होणं नाही. तसं ही धरणी माता आई आहे आणि भगवंताकडे गेली आणि देवाला विचारलं, देवा सुसवीन बहार मजाता, यज्ञ मोडले, कीर्तन बंद पडले, देवा काहीतरी करा. भगवान म्हणले आई काळजी करू नको. आल्या आल्या भगवंतानो आपल्या आईच्या चरणावर दोन्ही हात ठेवले आणि आईला नमस्कार केला आणि सांगितलं, आई आता कधी कधी याचा वापर होईल तेवढं फक्त सहन कर. तळवी तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान. बरं ठीक आहे, आम्हाला कारण कळलं, रांगायला लागले. आता माझा प्रश्न आहे, मुलगा जर असेल तर तो रांगायला सुरुवात करतो तेव्हा पहिल्यांदा पुढं सरकतो का माग? एक लक्षात ठेवा, पोरग रांगायला लागल्यावर माग कधी सरकत नाही. ते बरं बरं पुढं सरकतं, कारण त्याला बापाचा झेंडा पोलीस चौकीला लावायचा असतो. आणि मुलगी जेव्हा रांगायला सुरुवात करते तेव्हा ती दोन कुळाचा उद्धार करते. पहिल्यांदा माग सरकते आणि नंतर पुढे सरकते. म्हणजे ज्या कुळात येते त्या कुळाला सुद्धा वंशाचा दिवा लावून पुढे नेते. हे तिच्या रांगण्याची पहिली दोन कारण आहे. आता मी असं विचारतो, मुलगा रांगायला लागला की बाप चौकीत जातो आणि पोरगी रांगायला लागली की दोन कुळं. मग याचा विचार केला पाहिजे का नाही? मग आता रांगता रांगता काय केलं, इने माझी कवाड उघडिली, इने शिंके उतुडिली, दया दुधाते बक्षिली ओलंडिली ताकाती. असा परमात्मा रांगू लागला आणि रांगता रांगता त्याच्या चरणाजवळ सूर असुर काग वगैरे ठा मारली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. हे सगळे चरणाजवळ आले आणि काही गवळणी देवाला पाहून निघाल्यावर म्हणजे कशा निघाल्या, गोधने गोधने सारावया भगवान निघतायत. पण काही गवळीच्या डोक्यावरती माठ आहे आणि माठ घेऊन बाजार करण्याकरता निघाल्या. गोविंदू घ्या कोणी, दामोदरू घ्या गे, तवा तवा हसते. आणि मग भगवंताने विचारलं, का ग मी निघालो पण तुझ्या डोक्यावर काय? तिने सांगितलं माठ. म्हणले काय? म्हणले दही. भगवंतानं सांगितलं दे. नाही म्हटल्यावर भगवान रांगत घरात गेले. आईनं लोण्याचा गोळा काढून ठेवला, बाहेर आणला आणि तिनं पाहिला आणि देवाकडे मागितला. शेवटच्या चरणात नामदेव वर्णन करतो, नाम मने हाती लोनियाचा गोळा, नाम मने हाती लोनियाचा गोळा, नाम मने हाती लोलियाचा गोळा, नाम मने हाती लोलियाचा गोळा. गवळणीच्या तोंडा फुलविले, गवळणीच्या तोंडा फुलविले, रंगली रांगत गुलगुला बोलत, असुर लोळत चरणात आली. नामा मनी हाती लोण्याचा गोळा, गवळणी त्या तोंडा भुलविल्या, हातामध्ये लोण्याचा गोळा घेतला. गवळणीने मागितलं, भगवंतानं सांगितलं मी देतो, पण याकरता भजन करावं लागेल. विठोबा कुमारी ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, ढोपार कुमारी, ढोपार
काल्याचं कीर्तन आहे आणि मी सांगितलं होतं 12:15 पर्यंत करूया, बरोबर आहे. अजून एक 5 मिनिटं शिल्लक आहे. तसं काय काळजी करू नका, संध्याकाळ लोकही करू, पण ते पुढचे ना कोणी काय करायचं. दुःखाची निवृत्ती सुखाची ती सुख पाहता श्रीमुख गोविंदाची. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काला म्हटलं की काल्याचे 3 अर्थ केले. कोणते कोणते केले नीट ऐका. 2 पदार्थाचे एकीकरण केल्या जातं त्याला काला म्हणतात आणि दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साजणे. तिसरा काला जीव ब्रह्मा ऐक्य होणं. हा काला आपल्याला मिळत नाही, याकरता चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे 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 केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार सांगितला, आचरणात आणायचं नाही. पण आचरणात आणण्याकरता रामाचं चरित्र आहे का बरं. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी हा बाबा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी आबा लखनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वीजेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. आता जाऊ द्या, शेवटी म्हणतो 16 सहस्र नारी बाबा ब्रह्मचारी म्हणजे मी नाही. म्हणजे उत्तर सांगितलं. लक्षणा तर केली पाहिजे का नाही. पण 16,108 बायका होत्या पण ब्रह्मचारी होता. आता तुम्ही असं मला सांगा 16,108 बायका असणारा ब्रह्मचारी कसा. आणि हे शोधायचं असलं तर समुद्रातलं पाणी गोड करायचं खारं कसं कशामुळं झालं शोधा, म्हणजे तुम्हाला कळल. असल ब्रह्मचारी तर वाट देईल, नसल तर आनंद शोधून. मग 16,108 होत्या तरी ब्रह्मचारी आहे. अरे बाबा आपल्याला एक शिल्लक केली काय, म्हणजे शिल्लक तर करीतच नाही पण एक शिल्लक झाली चुकून. होणार नाही होणार नाही होणार आहे नाही होणार नाही. म्हणून माऊली काय हा असं विनोदाचा भाग आहे. माझा म्हणण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे. 16,108 होत्या पण ब्रह्मचारी आहे म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता ऐका, गोकुळात केलेलं चरित्र उच्चारात आणा, आचरणात आणू नका. आणि भगवंताचं चरित्र लिहिण्याकरता सरस्वती माता बसल्या. सरस्वती 7 समुद्राची शाही केली आणि लिहायला लागल्या. समुद्राचं पाणी संपलं पण चरित्र संपलं नाही. ते माझ्यासारख्या गोविंदरावला 12:15 संपल का प्रश्नच आहे नाही. पण काळजी करू नका, संपून टाकतो. कृष्ण परमात्मा अवताराला कंसाला बातमी कळाय माझ्या माना कोणात मारण्याकरता तर म्हणल्यानंतर पहिल्यांदा ब्राह्मण काका निघाली जाणवं घेतलं. पण भविष्य सांगण्याकरता यशोदेच्या दारात बसण्याकरता पाडतीला पुतीला पाडती काकानं भविष्य सांगण्याकरता मूळ नक्षत्रावर जन्माला आला. या मुलाला काल गर्गाचार्य गर्गतो चुकला असं म्हणल्यानंतर ब्राह्मण काकाच्या सत्काराकरता विटंबीला बडीला पाठीवरी पाडता मितुली पंचांग भारती धोतर काळा टिंपटी नागोत पडून जातो. कोण जातं मारण्याकरता पुत्र मावशी पोत्रा मावशी नसतामध्ये बीज भरून मारण्याकरता देवाच्या दारात आली. 99 पूर मारली. 100वा नंबर देवाचा लागल्या त्याच्या दारात आली. मला कळलं सगळ्या गावाला पाणी दिलं. मी म्हणते तुमच्या दारात यावं. हिल घालावा मुलगा झाला. मला कळलं कुठे म्हणले मुलगा आतात नवदू घातलं झोपी घातलं. देवानं सांगितलं असं बोहणीच्या बारी गिराय काल मी झोपी गेलो माझा धंदा होणार. कृष्ण परमात्मा रडू लागले. रडायला लागल्यानंतर यशोदे खोटं बोलते ग पोरग रडतंय म्हणले. कुठे म्हणले पाळण्यात झोपलं. पाळण्यात म्हणल्यानंतर दार उघडलं घरात गेली. पाळण्याजवळ गेली. आली होती मारण्याकरता ज्याच्या करता आली त्याला पाहिल्याबरोबर आलेलं सगळं विसरली. उचलून घेतलं आणि पाहू लागली. फार सुंदर नाही उरक म्हणले तुला लवकर दुसऱ्या कीर्तनाला जायचं. मांडी घातल्यानंतर पदर आडवा लावल्यानंतर भगवंताला पाजू लागली. पाजत असताना भगवंतानं पहिल्या घोटामधून पंचप्राण सूचन केले. मुंज सोड कृष्णा. भगवान म्हणले एकतर मी कोणाला धरत नाही. धरलं सोडत पुन्हा अधिकंटक मारली. पुन्हा संपली. भगवान थोडी मोठे झाली. मोठे झाल्यानंतर एका गोपाळाला विचारलं का रे तू कीर्तनकारा सारखाचा उद्बत्ती छाप झाला अशा आमच्या म्हणजे काय म्हणतात आमच्या प्रवीण महाराजासारखा असा बमचे बम का झाला नाही. म्हणले आमच्या घरचं सगळं विकण्याकरता जातो. म्हणले कोण नेतो पाहू देऊ. आपण उद्यापासून आपल्या गावातलं विकण्याकरता जाऊ द्यायचं नाही. मग कोणाला बोलवायचं. मग पाड्या इट्याची म्या गुंब्या पिंद्या बोबड्या बाकड्या सगळी गोळा केली. गोळा करून सगळ्यांना सांगितलं आपल्याला चोऱ्या करायच्या. चौर्यकर्म मंडळ स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर बेंद्यानं सांगितलं बोबड्या म्हणला कितन्या तोल्या तलायच्या माल तो थाय तर काळजी करू नका. माझ्या मागे आम्ही तुम्हाला पोटभर देऊ. या आलं तरी अरे अवघे माझ्या सगळे गोपाळ गोळा केले. सकाळी भगवान परमात्मा बसली होती. गाई गवळीने दही दूध तुपलो निघून निघाल्या.
निघाल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं पाहिल्याबरोबर त्यांनी आपापल्या हाताने देवाला खाण्याकरता दिलं. दिल्यानंतर घरी गेले, आपापल्या सासूकडे तक्रार केली, आत्या उद्यापासून आम्ही बाजाराला जाणार नाही. नंदबाबाचा पोर त्यानं काय काय केलं आत्या तुम्हाला सांगू का? बरं झालं मी वाचून आले. तिनं विचारलं काय झालं, म्हणजे पाटलाच्या सुनाची अवस्था लय बिकट केली होती त्यानं, त्याच्या कोड्या सांगू किती मला काही कळत नाही. सगळ्या जण येशू पहिल्यांदा भगवान अवताराला आले, कळालं कोण जातो मारण्याकरता. मामळ भोट निघाले, ब्राह्मण नव्हते, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि देवाच्या दारात भविष्य सांगण्याकरता आले. बघा भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. यशोदाबाईला वाटलं आपल्या पोराचं पाहावं. ए कोण वाजी तर ते भोंगा ए बंद करते, भोंग्यावाला तिकडे जाय जरा, आमचे भोंगे वाजायले तिथं. अरे मी हातात कीर्तनातलं येड्यावानी करीत होतो म्हणून तर महाराज झालोय. आपल्याला उत्तर काय द्यायचं ते थोडं राहिलं आहे का, फक्त मला निघायचंय. भविष्य सांगण्याकरता काका आले आणि काकाने पंचांग काढलं. आईनं पूजा केली, सांगितलं सांगा माझ्या बाळाचं भविष्य. तुम्हाला खरं सांगू का, कोणताही भविष्यकार भविष्य सांगत असतो ते सगळंच खरं असतं असं मानायची कारण नाही. कारण तुकाराम महाराजाचं प्रमाण ज्याला मान्य आहे तो कोणापुढे आपला हात दाखवणार नाही. तुम्हाला मी तुकोबाराचं प्रमाण सांगतो, तुम्ही जर खरे निष्ठावंत वारकरी असेल तर. आयुष्य भविष्य रेषा नाही कुणाची हाती, ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. अरे बाबा, सटवीनं लिहिलेलं ब्रह्मदेव सोडून कोणाला कळलं नाही आणि तुम्ही आम्ही काय कोणाचं भविष्य पाहणार आहे काय सांगणार आहे. मला सुद्धा भविष्य कळतं राव. मी गाडी नव्हती माझ्याकडे, कीर्तनाला फिरत होतो. सातारच्या स्टँडला एक 10 वर्षापूर्वी माझी पिशवी चोरीला गेली आणि त्याच्यामध्ये माझे पैसे होते, कीर्तनाचं मिळालेलं मानधन तेही गेलं. मला यायलाच पैसे राहिले नाही, पण माझ्या अंगावर काठाचं उपरणं होतं. मी म्हणलं आता करू काय. कीर्तनाची डायरी होती माझ्या संग, याची तारखा लिहायची. ती डायरी याची पुढे ठेवली, भविष्य पाहणार. आता पैसेच नाही, करू तरी काय. शपथ आहे खोटं नाही, ह्या स्टेजवर खोटं कशाला बोलेल. मग असं म्हणल्यानंतर सकाळी सकाळी त्या स्टँडला नवीन लग्न झालेलं जोडपं महाबळेश्वरला फिरायला निघलं. मग तुम्ही म्हणाल ते काय लिहून आलं होतं का आमचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झालेलं लगेच कळतं, पायावर हातावर रांगोळ्या काढलेल्या असतात. अरे रांगोळ्याला मेहंदी ते ओळख येतं लगेच ते. आणि ते जोडपं आलं आणि ते हळदीचं ते चेहरा कळत असतो. आणि आल्याबरोबर माझ्या पुढे बसली. ती म्हणजे हो ज्योतिष दिसतोय चांगला. म्हणलं आलंय गिऱ्हाईक आपल्याला. आता आपल्याला गरज 5-50 रुपयाची होती. आता चोरीला गेल्यावर कुठं काय कोणाला मागता येतं का, कोणाची भांडी घासू. म्हणलं आता बस स्टँडवर बसलो, भविष्य पाहणार. आणि ती म्हणली पहा. मी म्हणलं एक काम करा, पहिलं तुमचं नाही ताई, पहिलं त्यांचं पाहतो. ती म्हणली हो दाखवा ना हात. हात हातात घेतल्याबरोबर मी 3 मिनिटं तर बोललोच नाही. ते दोघं कोमातच गेले. ती लगेच म्हणे काका तुम्ही काही बोलत नाही, सांगा ना. मी म्हणलं काही नाही, हे आणि यांचं भविष्य इतकं चांगलं आहे, यांनी आजपर्यंत लाखो लोकांना सहकार्य केलं.
पण यांच्या संकटात यांना कोणीच सहकार्य केले नाही. यांनी अनेक लोकांना आधार दिला, यांना कोणीच आधार दिला नाही. यांनी मायबापाची सेवा एवढी केली, पण मायबापाला त्याची कधी किंमत कळाली नाही. पण आज तुमच्या पायानं लक्ष्मी त्याला मिळाली, ती मरेपर्यंत त्याला सांभाळणार आहे, अशी बायको जगात कोणाला नाही. ती म्हणली बाया लय चांगलं सांगितलं, लय चांगलं. तिनं पिशवीत परसमध्ये हात घातला, 100ची नोट ठेवली, म्हणलं गोविंद्याचं काम झालं. मी तिचं सांगितलं नाही, मी आपले पैसे घेतले आलोय, सत्य आहे, खोटं नाही. माझं उत्तर असे, भविष्य कोणाचं नाही. तुम्ही चांगले, तुम्हाला चांगले नाही. तुम्ही लोकांना सहकार्य केलं, तुम्हाला हे जनरल आहे रे. हे काय लय डोकं किडे किडे खायचं काम आहे का? मला भविष्य येतं. बघा तुम्ही, ज्या माणसाचा उजवा पाय, ऐका बरं, त्रास देऊ नका फक्त घरी. ज्या पुरुषाचा उजवा पाय आणि उजव्या पायाची करंगळी ज्याची शेजारच्या बोटावर अशी असते, कशी अशी, ती माणसं आतल्या गाठीची असतात. बायकोला सुद्धा खरं सांगत नाही. अरे लगेच पाय पाहू नका, मला पुढचं बोलू द्या. लगेच असं करायचं. अजून पुढे सांगतो, ज्या पुरुषाच्या दोन्ही पायाच्या करंगळ्या जमिनीवर टेकत नाही, ती माणसं श्रीमंत असतात आणि दानशूर असतात. झालं. हे तुमचं पण सांगतो. तुम्हाला असं वाटलं का मी यांच्यात बाराखडीतलाय? तुमच्या पण आहे. ज्या स्त्रीच्या डावा आणि उजवा पायाचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचे 2 बोट जिचे सगळ्या बोटापेक्षा अर्धा इंच लांब असतात, ती स्त्री एका घरात, एका गावात, एका ठिकाणी नवऱ्याला कधीच राहू देत नाही. पहा पहा, पाय पहा, आणि तुम्ही घरी गेल्या पाया पडून पहा. आता मी तुम्हाला याचं उत्तर देतो. हे मी सांगितलेलं खोटं आहे, पण तोपर्यंत तुमच्या मनाची घालमेल होऊ लागली. यालाच भविष्य म्हणायचं. अरे भविष्य काय घेऊन बसले? परीक्षेचा अभ्यास नाही केला, पेपर काय ब्रह्मदेव लिहिन का तो? आयुष्य भविष्य रेषा नाही कुणाची हाती, आणि ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. मामळभट भविष्य सांगण्याकरता आले जगाच्या मालकाचं, ज्याच्याकडे सगळ्याचा 7-12 तयार आहे. आणि म्हणले मूळ नक्षत्रावर म्हणल्यावर यशोदा म्हणले काका गर्गाचार्याने भविष्य सांगितलं. गर्ग तो चुकला गणिताशी. मग काकाचा सत्कार करण्याकरता पाठीला पाठ होता, त्याला आज्ञा दिली. हो ते इकडे गेला, कोणचं गाव आहे तिकडे बघा. आता 5 किलोमीटर वरून जे निघाला 5व्या गेरनी खट पाठीत पडल्यावर काकानं पंचांग उचललं आणि काका लागले पळायला. मग काकाची अवस्था जानवी तुटली, पंचांग धोतर गळाली, टिंब टिंब नागवच गेलं. कोण जातं मारायला? आता हे तिथे गेल्यावर कंसाने विचारलं काय झालं? म्हणले पहिलं गुंडाळायला द्या, मग पुढचं सांगतो. बरं ते गुंडाळी लुंगी म्हणले या इकडं काय झालं? म्हणले काही नाही, नुसतं गर्गतो चुकला गणिताची, त्यानं कपड्याचं असं केलं. मग कंसाने विचारलं कोण जातं मारण्याकरता? पुतना मावशी म्हणले मी. तिला बदला घ्यायचा होता. कोणाला? पुतना मावशीला. मायारूप धारण केलं, आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि देवाच्या नगरीत आली. लेकरं खेळता खेळता उचलायचे आणि पाजायचे, उचलायचे आणि पाजायचे. असे 99 पोरं मारले तिनं विष पाजून. आणि 100वा नंबर कोणाचा लागला? देवाचा. देवाच्या दारात आल्यावर देव म्हणला जोपर्यंत बँकेत बॅलन्स होत नाही तोपर्यंत आपण खातं उघडीत ये. म्हणले तुला आता माझ्या बँकेचं खातं दाखवतो काय. देवाच्या दारात आली आणि सांगितलं यशोदे सगळ्या गावाला कळलं मुलगा झाला, मला नाही सांगितलं. कुठे ग? म्हणले आताच नाव देऊ घातलं आणि झोपे घातलं. देव म्हणले आई असं बोनीच्या पारी गिरायक आलं, मी जर धंदा गेलो तर आपलं दुकान बसन का? चालेल का? देवानं पाळण्यातच रडायला सुरुवात केली. क्या यशोदे मला खोटं बोलते, पोरग झोपलं पोरग तर रडलंय, देऊ का झोका? म्हणले बघ बरं. ऐका, आली होती मारण्याकरता पण यशोदेची परवानगी मिळाली, घरात प्रवेश केला. पाळण्याजवळ गेली देवाला पाहिलं. काय देवाची ताकद आहे, ज्याच्या करता आली तेच विसरून गेली. 10 मिनिटं नुसतं पाहतच राहिली. देव म्हणले एवढा वेळ पाहू नको, तू म्हणली होती 12:15 उरकीते, आता 12:20 झाली, उरक. उचलून घेतलं मांडीवरती आणि पदर आडवा लावला आणि भगवंताला पाजायला सुरुवात केली. ऐका, सगळ्या मुलाला पाजत असताना पहिल्या घोटामध्ये विष येत होतं आणि देवाला मांडीवर घेऊन पाजायला सुरुवात केली तेव्हा पुतना मावशीला विष नाही आलं, पहिल्या घोटामध्ये दूध आलं. आता माझा प्रश्न आहे, पहिल्या घोटात जर भगवंत आला, पाहणा निर्माण झाला हिला, आणि भगवंताला मांडीवर घेऊन पाजायला लागल्यावर जर पाहणा येत असेल
तर ही याची माय असू शकते. याचा इतिहास शोधण्याकरता देवानं डोळे झाकले. ही ज्या अर्थी मला दूध पाजते आणि बाकीच्याला विष पाजते, त्या अर्थी माझी कोण झाली? आई झाली ना. मग हिचा इतिहास शोधण्याकरता भगवंतानं डोळे झाकले. डोळे झाकण्याची सुद्धा शास्त्रात 21 कारण आहे. देवानं डोळे का झाकले? त्यातलं पहिलं कारण सांगतो. भगवान म्हणतात ही मला दूध पाजण्याकरता आली, मांडीवर झोपतो नीला मृत्यू प्राप्त करून देतोय. भगवंताला बरं दिसत नाही. ही बळीराजाची मुलगी होती रत्नमाला. बळीराजाने यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये बटुकेश अवतारात वामन आले होते. त्या वामनाकडे रत्नमालेनं पाहिलं आणि तिच्या मनात इच्छा निर्माण झाली होती, मला जर असा मुलगा झाला तर त्याला मी आनंदानं स्तनपान करेन. तीच रत्नमाला पुढे पुतना झाली. पुतना ती कंटक मारी आली. पुतना संपलीन भगवान मोठे झाले. एका गोपाळाला विचारलं, या आलं तरी आरी लागे, अवघे माझ्या मागे, आजी रे तो पोट भरे, पुरे म्हणालो तो रे. म्हणले का रे तुमच्या घरी काही मिळतं का नाही? म्हणले सगळं विकण्याकरता जातं. सगळ्या गोपाळांना भगवंतानं बरोबर घेतलं आणि सांगितलं आपल्याला एक चौर्य कर्म मंडळ स्थापन करायचंय. म्हणले देवा काय करायचं? म्हणले काही नाही, चोऱ्या करायच्या. चोऱ्या शब्द ऐकल्यावर बोबड्या म्हणला कितन्या आल तोल्या तलाय त्या थल पण माल तो नीत हायता. देवानं सांगितलं माझ्या मागं राहिलं मार देत नाही. काय देशील? आजी दे तो पोट भरी, पुरे म्हणालो तो रे. उद्या सकाळी 7:30 वाजता सगळे हजर राहा रे. सगळे गोपाळ हजर झाले. गवळणी बाजाराला निघाल्या. पण कृष्ण परमात्म्याला पाहिल्यानंतर गोविंदू घ्या कोणी, दामोदरू घ्या गे, तव तव हसते मथुरे जागे. बाजाराला निघाल्या. देवाच्या समोर माठ ठेवली. आपल्या हाताने देवाला खाऊ घातलो. घरी गेल्या आणि तक्रार केली, आत्या उद्यापासून आम्ही बाजाराला जाणार नाही. म्हणले का? नंद बाबाचा पोर आहे, त्यानं आम्हाला धमक्या दिल्या. दुसरी आली ती म्हणली त्यानं धमकी दिली. तिसरी आली त्यानं सांग. या सगळ्या जणी एकमेकीत चर्चा करू लागल्या. नंद बाबाचा पोर आपल्या सुनाला त्रास देतोय, आपण त्याच्या आईला सांगितलं पाहिजे. यशोदेकडे एक एक जण आली आणि एक एक जणीनं आपापलं घरानं यशोदेला सांगायला सुरुवात केली. काय? दुसरी आली धावोनी, येणे गे बाय काय केली करणी, मुखाशी चुंबन देवोनी, गळ्यामध्ये हात घालोनी, हागे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा ताना. यशोदे काय झालं? म्हणले तुझा पोरगा माझ्या सुनाच्या जवळ आला, गळ्यात हात घातला. शब्द टाकल्याबरोबर यशोदा माई म्हणली बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजरवाणे गे, बाळ दिसते गोजरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे ग, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गारा रे गोकुळच्या नारी, काय सांगता गारा रे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा बोरा, आळ घेता शारंग धरा. हो तुम्ही लपून याचे गोटे, लागता गयाच्या पाठी, तुमची एवढी चरित खोटी गे. इकडं आहे नाही बोलते तुमची एवढी चरित. आणि मग पुढचं उत्तर देऊ दादा, तुम्ही 12 घरच्या 12 गे. गोकुळच्या नारी. आणि मग हे बोलल्यावर ते म्हणले आपण काय बोलणे खायला लोयची. तक्रारीच्या पोराची सांगायला गेलो ना आपल्याला म्हणतात तुम्ही 12 घरच्या 12. एक जण जरा तापली आणि रुबाबात बोलली, तुझ्या पोराची खोडी सांगू? यशोदेने विचारलं काय? माझी सुनबाई गरोदर होती, रस्त्याने येत होती, तुझं पोरग पळत आलं आणि तिच्या पोटाला हात लावला आणि तिला विचारलं एवढं मोठं झालं याच्यात काय? ती म्हणली बाळ आहे. तुझ्या पोरानं तिचा हात धरला, रस्त्यावर सांगितलं मला हात दाखव. आता हे पोटातलं दाखवता येतं का? अशा कोड्या यशोदेकडे आल्या आणि यशोदेच्या लक्षात आलं की हे काही आता बरी गत दिसत नाही. तेवढ्यात चालता चालता एक म्हणली का रे याच्या सोनाच्या घरी जाय, त्याच्या सोनाच्या घरी जाय, आपल्या घरी ये तुला दाखवते कानका. ये ग कळीन बस ग पाटकोळी, पेंद्या नंबर टिपून घे, संध्याकाळी हजर. मला चॅलेंज केलं काय? चॅलेंज नाही करायचं महाराज. आता सध्या कोर्टात चॅलेंज चालू आहे 15 तारखेपर्यंत.
तुम्ही काही करा द्यावंच लागणार आहे, तुम्हाला सुट्टी नाही आता. आजची सकाळची अवस्था मी पाहिली, नाकातून रक्त गळतंय. ते जरांगे पाटील बसलेले आहेत उपोषणाला. महाराज हे बघा, आपल्याला कोणाबद्दल द्वेष नाही, पण अंतकरणपूर्वक सांगतो, व्यक्तिशः व्यक्ती कोण आहे माहीत नाही, पण ज्या माणसाचं हृदय सामान्याकरता असेल तोच मनुष्य आपला असेल हे आपण मान्य केलं पाहिजे. आजपर्यंत खिसा असता तर कधीच गुंडाळून टाकलं असतं. यायनं म्हणजे कोणी सत्ताधाऱ्याला काय, खिसा असणाऱ्याला गुंडाळायला किती वेळ लागतो? त्या पाटलाला खिसाच नाही हो. खिसा नाही म्हणजे मॅनेज नाही ना. मग आता हे सगळं पाहिलं म्हणले या, तक्रारी झाल्या, वाढल्या. लक्षात आलं, म्हटले काय करतोय, माझ्या घरी ये. घरी गेली, नवऱ्याला सांगितलं, ओ सावध, चोर आले, चोर. नवरा म्हणला तू काय काळजी करते, मी जागाच असतो. एकदा वय झालं का झोप कमी येते, वय झालं की झोप कमी लागते. आणि ते म्हणला मी जागाच आहे. वर माठ ठेवला आणि शेजारी बाधा टाकून दोघं झोपली. पण झोपल्यावर उशाला एवढाले काठ्या ठेवल्या. कोणासाठी? चोरासाठी. आणि दरवाजाला 2 कुलपा लावल्या. देव म्हणला मी जन्माला आलो तेव्हा बिना चाव्याचे कुलप गळत होते, हे कोणते कुलप लावतील? पण हिनं 2 कुलपा लावल्या. भगवंतानं बरोबर रात्री 3 वाजता घरामध्ये प्रवेश केला. गोपाळाला सगळं दिलं आणि जाता जाता हळूच तिची वेणी घेतली, याची दाढी घेतली आणि गाठ मारली. ती सरी आली धावोनी, येणे गे बाये काय केली करणी, पत्तीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठबाई कुणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझात. ऐका, गाठ मारली आणि भगवान निघाले. आणि पुन्हा सवंगड्याला सांगितलं, उद्या सकाळी वरच्या पाटलाच्या गल्लीला सोंग येणार आहे, हजर राहा सत्कारा करता. अहो ते तांब्यान पराती घेऊन तिथं आली. ही सकाळी उठायला गेली. कोण? गवळण. पूर्वी गवळणी लवकर उठत होत्या, आता गोपाळ लवकर उठतात. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, दुधाच्या धारा गोपाळाकडे झाल्यात. आता गवळणी अशा बेधुंद असतात. मला सकाळी 4ला काल्याच्या कीर्तनाला निघायची गडबड, लांब जायचं होतं. आणि माझा एक स्वभाव आहे, मला सकाळी 1 कप भर चहा प्यायला लागतो. मी फार काही लय हाऊस नाही कशाची. आता ते कधी केलेलाच नाही चहा, आणि ती काही उठलीच नाही. मी आपलं बटन टाकलं, पाणी घेतलं, मला वाटलं चहा करून ठेवला असेल, ती झोपीतच. मी आपलं धोतर घातलं, गडबडीनं पातीलं काढलं, ती आलं भाजीचं, चहाचं नाही आलं. त्याच्यात दूध टाकलं, चहा पावडर टाकली, त्याचा वास तिला आला, मग जाग आली. उलट ती तिकून म्हणली, तुमचा करता तर माझाही करा ना. मी तिचा 1 कप भर टाकला. उकाळल्यावर मला वाटलं येईल कप घ्यायला, ती म्हणली हो एवढं सगळं करता, मग येता येता माझा घेऊन या ना. तुम्हाला खरं बोलू का, माणसं गोड बोलल्यावर काही पण हो. आणि गोड कारखानाच तुमच्याकडे आहे सगळा. माणूस किती रागात येऊ द्या आणि किती गरम होऊ द्या, बस जगून जगायचं कोणासाठी, लोकांचं पाहतं कौतुक वाटतं, तुम्हाला तर कधी काही वाटत नाही. झाला गोंद्या पंक्चर लगेच, आहे का नाही, खरं आहे का नाही? आणि मग तसंच झालं ना. मी आपलं तिकून चहा घेऊन आलो, ती खुर्ची टाकून माझ्या शेजारी बसली, माझी बायको. आता तुम्हाला तुमचं घरचं तुम्ही पाहून घ्या. आणि मी कप दिला. आता कप दिल्याबरोबर बघा बरं का, तिनं चहा घेतला ना, असा तोंडाला लावला, 1 गोड घेतला आणि कप खाली ठेवला. म्हणलं नक्की गोड नाही ऐवजी चहा तिखट झाला, कारण पातीलं कशात होतं, भाजीचं. मी माझा घेतला आणि खाली ठेवला. तिनं पुन्हा तिचा कप घेतला, बिरादर महाराजांनी 1 घोट घेतला आणि माझा हात धरला. म्हणले का हो, खरंच सांगू का, 12 वर्ष झाले लग्न होऊन, पण कधीच असा चहा मला जमला नाही. काय तुमच्या हातचा चहा आहे, असं वाटतं रोज चहा तुमच्या हातचा प्यावा. तेव्हापासून गोंद्या कामाला लागलाय चहाच्या. मी माझं सांगितलं, तुमचं तुम्ही पाहून घ्या. हे उदाहरण आहे. सकाळी उठल्याबरोबर दाढीला झटका बसला, म्हणले घाट. ती म्हणले मी नाही मारली. दोघांची वडतान सुरू झाली, घाट अजून प्याक झाली. म्हणले मग कोणी सोडायची, तवर दारावर थाप पडली, दार उघडा. ते म्हणलं हे शेजारी दारात आले तर आपलं दार उघडत नाही, कसं काय करायचं? ती म्हणली कापू. म्हणली आता इळी तिथं ही उठ. वैद्य बाबाला भारी सांगायचे. वैद्य बाबा म्हणायचे ती विळी आणण्याकरता निघाली. ती उठली, ती होती 7.5 फूट आणि हे होतं 5.5 फूट. अंतर किती फुटात कमी पडलं? हा. आणि मग ती विळी घेतली, पण आता ती पुढं नाही मागं. ज्ञान बा तुकाराम. गवळण गरगर गिरक्या मारी आणि गवळी वर दाढी. अरे त्याला प्रमाण येते का, आमच्या पदरचं आहे का काय? तुम्हाला वाटेल कोण्या कॅसिटीतलंय, कॅसिटीतलं नाही, ते गात्यातलंय. गवळण गरगर गिरक्या मारी
आणि गवळी वरवर दाढी असा 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 आता ती इळी आणली आणि आणल्याबरोबर तिनं घेतली आणि त्याच्या बाजून ठेवली. कोणाच्या? म्हणजे गाठ अशी होती त्याच्या बाजून. ते म्हणले माझ्या बाजून कापायची नाही, तुझ्या बाजून काप म्हणले. तो 1.5 फूट येणी लांब लचक आहे. आता ऐका, वेणी लांब आहे आणि शेवटचं टोक कापलं तर तुला इजा होणार नाही. ती म्हणली माझ्या बाजूनं कापायची नाही. आता ऐका, तिनं केस कापू दिले नाही. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, लग्नाच्या अगोदर केस कापा, तुम्हाला पातक नाही. लग्नानंतर तुम्हाला कापण्याचा अधिकार नाही. आणि जर तुम्ही कापत असाल तर तुम्हाला काय, आता आमच्या घरच्याला सांगू वाटलं, तुम्हाला तरी काय सांगू. लग्नानंतर केस कापायचा अधिकार आहे, पण कधी माहितीये का तुम्हाला? जर तुम्ही त्रिवेणी संगमाला गेलात, प्रयागला म्हणजे इलाहाबादला, तिथं वेणीदान सांगितलेलं आहे. लग्न लावून 5 केस दान करायचे असतात, त्याला पातक नाही. मग आता हे केस कापायचे, ती म्हणजे माझ्या बाजूने, ती म्हणजे इकडून ठेवल्यावर असं कापायला सुरुवात केली, डोळ्याला धारा लागल्या. मग या मालकाने विचारलं, का ग तुझे केस लांब आहे, इथं कापल्यानंतर तुला रडायला काय झालं? तिनं सांगितलं, मी त्याला विचारलं होतं माझ्या घरी ये, ज्याचे हात 2 जगाला सुखी करू शकतात त्याचे 2 हात माझ्या वेणीला लागले आणि माझी वेणी तुमच्या दाढीसोबत बांधली. मी 7 जन्म तुम्ही भेटावा, पण भगवंतानं बांधल्यानंतर जन्मजन्मी हात पती असावा आणि ती वेणी कापणं म्हणजे भगवंताचा हात कापल्याचं पातक लागेल, म्हणून मी तुम्हाला कापू देणार नाही. आणि मग दार उघडलं, सगळं सोंग पुढं, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा. ते पोरं तांब्या पराती घेऊन सत्काराला होतेच. हे सगळं लट्टांबळ यशोदेच्या दारात आलं. यशोदेने विचारलं, कृष्णा अरे आपल्या गल्लीत आलं, तू काही केलं का? म्हणले आई मी काही केलं नाही, पण दुसऱ्याच्या गल्लीत जाणार नाही. म्हणले याचा अध्यक्ष तुला कळत नाही, मीच आहे. म्हणले मग तू कुठं होता? मुक्कामाला इथंच होतो, फक्त मुक्कामाला इथं दिसतो, पण काम सगळे राज्यच करतो. यशोदेला तरी कळलं नाही हा काय करायलाय. आणि हे सगळं यशोदेच्या दारात आलं आणि जिची गाठ मारली होती अख्खं गाव जमा झालं आणि तिने देवाला हात जोडून एवढीच विनंती केली, कृष्णा आता माझी लाज तुझे देवा, गाठ सोड. भगवंतानं पाहिलं, गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या यशोदेकडे आल्या आणि मग यशोदेच्या लक्षात आलं, यशोदेने आली पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून. आई काय करायचं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधरे गोधरे चारावया जातो शारंग, मार्गे भेटली राधिका गौळ, कृष्णदान मागे निर्याज तवती देखिली यशोदा जननी. ओ भगवान निघाले, सगळ्या गोपाळाला सांगितलं, पाड्या इड्याची म्या गोम्या, आपल्याला इथं राहायचं नाही, जालन्याला जायचं कीर्तनाला. सगळे आपापल्या गाया बोलून सगळ्यांनी गाया आणल्या, वेशीवर ठेवल्या. भगवान निघाले. निघाल्यानंतर गाया वनामध्ये सोडल्या आणि वनात सोडल्यानंतर सगळे गोपाळ खेळ खेळू लागले. हा बाबा पोरा, हा बाबा पोरा, हा बाबा हे हा बाबा पोरा, हा बाबा पोरा, हा बाबा घुमरी वाजे घमामा, वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, वाजे घमामा, हे हा बाबा पोरा, हा बाबा, हा बाबा पोरा, हा बाबा, हा बाबा पोरा, हा बाबा, हा बाबा पोरा, हा बाबा. खेळ खेळले गोपाळ थकले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता, खेळ मोडा वापरता काम सारून सकळ, अवघे मिळून आले गोपाळ झाले आता वेळ म्हणते आणा शिदुऱ्या. सगळ्यांनी आपापल्या गाया वळून आणल्या, शिदुऱ्या एकत्र केल्या. मनरूपी गाय येत नाही, भगवंतानं पाहिलं, तिला बोलवलं आणि भगवंतानं काला केला. कोणता काला? भागवतकार त्याचं वर्णन करतायत. बिभरद बेनोम जठरपटयो शृंगवेत्री जगक्षी वामे पानोम शरद कमलम तत्पलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वंसृदु हसन्नर्वभि स्वर्गे लोके मुषिदी यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. असा काला भगवंताने केला, तो गणपतीरायाच्या दरबारात आपल्याला करायला मिळाला. आणि हा काला खाण्याकरता काल्याची अशी देवजळी झाली माशी, तोच काला साधू संतांनी दिला प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.